आणि आता बातमी आपण बघतोय अमरावतीमधील चांदूर बाजार तालुक्याला पावसानं चांगलंच झोडपून काढलेले। चांदूर बाजारच्या फुगाव पिंपरीमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे। या मुसळधार पावसामुळे गावातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत। रस्त्यांना सुद्धा नद्यांचं स्वरूप आलेलं आहे। त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलंय। घरातील साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या पावसामुळे शेती पिकांचं सुद्धा नुकसान झालंय। सोयाबीन, तूर, कपाशी पिकं पाण्याखाली गेलेली आहे। प्रशासनानं तात्काळ पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी ही मागणी आता ग्रामस्थांकडून आणि शेतकऱ्यांकडून सध्या केली जाते। आणि आता बातमी आपण बघतोय अमरावतीमधील चांदूर बाजार तालुक्याला पावसानं चांगलंच झोडपून काढलेले। चांदूर बाजारच्या फुगाव पिंपरीमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे। या मुसळधार पावसामुळे गावातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत। रस्त्यांना सुद्धा नद्यांचं स्वरूप आलेलं आहे। त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलंय। घरातील साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या पावसामुळे शेती पिकांचं सुद्धा नुकसान झालंय। सोयाबीन, तूर, कपाशी पिकं पाण्याखाली गेलेली आहे। प्रशासनानं तात्काळ पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी ही मागणी आता ग्रामस्थांकडून आणि शेतकऱ्यांकडून सध्या केली जाते।